देशाच्या राजकारणाला मित्रांनो सगळ्यात मोठी हादरवणारी बातमी आता समोर येत आहे। अजितदादा पवार यांचा मृत्यू होऊन जवळजवळ 3 महिने होत आले तरी देखील पवार घराण्याला त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत। दादांचा घात की अपघात यावर अजूनही कुणाचंही कोडं सुटलं नसतानाच आता मात्र नवीन धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात असेही घडू शकते हा विचार करायला लावणारा हा मेसेज मित्रांनो नेमकी काय आहे बातमी ते आपण आज जाणून घेऊया। रोहित पवार यांनी गेल्या 3 महिन्यांपासून दादांच्या अपघाताविषयी नवी नवी समीकरणं, कोणी अपघात केला असेल, कसा केला असेल, यामध्ये कोणाचे हात आहेत, याच्या सगळ्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, सरकारला भाग पाडलं आणि आज रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या अपघाताविषयी सगळ्यात मोठा दावा करून राज्यात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे। शरद पवारांना विचारानंतर शरद पवारांनी म्हटलंय की रोहित पवारांकडे काहीतरी याचा पुरावा असेल, म्हणूनच रोहित पवार इतक्या आत्मविश्वासानं दादांच्या घातपाताविषयी बोलत असावेत असा प्रतिसवाल शरद पवारांनी मीडियाला केला आणि तिथूनच याच्या पाठीमागे शरद पवार देखील आहेत। म्हणजे रोहित पवार यांना शरद पवारच सांगत आहेत की सगळ्या चौकशीची मागणी करा, दादांचा अपघात नव्हे तर घातपात झालाय। हे आपल्या लाडक्या पुतण्याविषयी शरद पवारांचं हे मत आता कुठे पुढे येऊ लागले। त्यानंतर मित्रांनो रोहित पवारांनी आज सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करत महाराष्ट्राच्या नेत्याचा VS विमानातून नेमकं काय घडलंय त्याची सगळी माहिती आज समोर आणली आहे। नेमकी काय आहे अपडेट ती देखील आपण जाणून घेऊया। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते श्री अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावर अजूनही चर्चा थांबताना दिसत नाहीत। अपघात घडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी VSR विमान कंपनीच्या विरोधामध्ये आक्रमक होत अनेक धक्कादायक खुलासे समोर आणले आहेत। या कंपनी विरोधात गुन्हा नोंदवलाच गेला पाहिजे अशी आक्रमक भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे। मात्र रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय नेत्याबाबत गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे। रोहित पवार यांनी सातत्याने VSR कंपनी सदोष असल्याबाबत बोलत आले आहेत। यामुळे भविष्यातही अपघात घडू शकतात अशी भीती वारंवार पवारांनी व्यक्त केली होती। मात्र अशी असतानाही आता महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्यानं त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा दावा पवारांकडून करण्यात आलाय। नेमकं काय म्हणाले रोहित पवार? दिल्लीमध्ये पत्रकार राजेश शर्मा यांच्या कन्येचा विवाह रिसेप्शनसाठी गेलेला महाराष्ट्रातील एक फार मोठा नेता VSR याच विमानाने परत येतो। धक्कादायक म्हणजे खाजगी चार्टर टर्मिनलवरती महाराष्ट्राच्या नेत्याला VSRचा मालक असलेल्या VK सिंग रिसीव्ह करण्यासाठी पोहोचतो। त्या नेत्याशी हात मिळवतो, त्या मोठ्या नेत्याच्या PA कडे काही कागद देतो। विशेष म्हणजे अजित पवार विमान अपघातामध्ये मृत झालेला पायलट कपूरचा मुलगा हा त्या नेत्याच्याच विमानाचा पायलट कसा काय असतो हे सगळं आश्चर्यचकित करणारं असल्याचं त्यांनी म्हटलंय। रोहित पवार पुढे म्हणाले, माझं तर आज देखील म्हणणं आहे की अजितदादांचा विमान अपघात प्रकरण हलक्यामध्ये हाकू नका। या VSRच्या VK सिंगला अजिबात पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ नये। त्या विमानाने प्रवास करायचा टाळा, स्वतःची काळजी घ्या। VSR विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं प्रकरण खूप अडचणीत जाऊ शकतंय। त्यामुळे त्या नेत्याच्या नावासह त्या VSR कंपनीसह सगळी माहिती मी आगामी काळात समोर आणेल आणि सगळी प्रकरणं दादांचा अपघात नेमका कोणी केला याबद्दल देखील बोलेल असं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय। त्यामुळे मित्रांनो अजितदादा पवार यांच्या अपघातावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे। नेमका घातपात कोणी केला, रोहित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे देखील आता समजायला तयार नाही। मात्र लवकरच ती नावं समोर येतील असं सध्या बोललं जात आहे। याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय याबद्दल देखील आपण तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा।
मात्र महाराष्ट्राने सह्याद्री एवढा नेता हरवलाय हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही.